गेल्या 2 वर्षभरात नवी मुंबईमध्ये जे काही ड्रग्ज विरोधात कारवाई केलेली आहे, त्यात जे आरोपी अटक केलेले आहेत, त्यांचा सोर्स आणि या गोष्टींचा अ, केलं असता असं निष्पन्न झालं, की बराचसा ड्रग्ज चरस, हेरोईन ह्यासारखे ड्रग्ज जे आहेत हे अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे भारतामध्ये येतात. कोकेन सारखे ड्रग्ज हे दक्षिण अमेरिकेतून मेनली आफ्रिकन नॅशनल्सच्या माध्यमातून आपल्या भारतात मुंबईच्या परिसरात येत असतात. आणि जे सिंथेटिक ड्रग्ज आहेत MD, MDMA सारखे ते बरेचसे लोकली भारतातच मॅन्युफॅक्चर होत असतात आणि सप्लाय होत असतात. आतापर्यंत आपण किती आफ्रिकन नॅशनल्स अरेस्ट केलेले आहेत NDPC प्रमाणे आणि किती कोकेन किंवा वेगवेगळे ड्रग्स जे आहेत ते पकडलेले आहेत? गेल्या 2 वर्षभरात आपण जवळजवळ 100 आफ्रिकन नॅशनल्सला जवळजवळ 6 मोठमोठ्या रेड्स आपण या ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीमध्ये ऑर्गनाईज केल्या होत्या आणि त्यांना मास रेड्स करून मास अरेस्ट केल्या होत्या. त्याच्यामध्ये 100 आफ्रिकन नॅशनल्स आपण अरेस्ट केलेले आहेत आणि जवळजवळ 1300 आफ्रिकन नॅशनल्सला आपण देशाबाहेर घालवलेला आहे या 2 वर्षामध्ये. तर हे ड्रग्सचा जो मोठा धंदा आहे तो बंद करण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी किंवा ते पूर्णच बंद करण्यासाठी जर आपण बायरपेक्षा सेलरपेक्षा बायर मध्ये थोडीशी अवेअरनेस केलं आणि हे केलं तर हे थांबणार नाही का? सो नवी मुंबई पोलिसांनी 2 प्रॉन्ग्ड अप्रोच ठेवलेला आहे. एक म्हणजे जितकेही इलिसिट ट्रेडमध्ये नार्कोटिक्स पेडलिंगमध्ये जे कोणी इंडल्ज करतायत त्यांच्यावर स्ट्रॉंग लीगल कारवाई करावी. ॲट द सेम टाइम जे कन्झ्युमर्स आहेत त्यांना त्याचे दुष्परिणाम समजावून सांगावे, त्यांच्यामध्ये अवेअरनेस जनरेट करावा. विशेष करून आम्ही असे मल्टिपल कार्यक्रम घेतलेले आहेत. काही सेलिब्रिटीजच्या माध्यमातूनही घेतलेले आहेत. सेंट्रलाइज कार्यक्रम घेतलेले आहेत. काही सोसायटीच्या स्तरावर मॅसिव्ह प्रमाणामध्ये हा अवेअरनेसचा ड्राईव्ह आम्ही करतोय. सोशल मीडिया सेलचा पण आम्ही खूप इफेक्टिव्ह वापर करतोय. आमचं स्वतःचं WhatsApp चॅनल आहे, X आहे, FB आहे, Insta आहे. याच्या माध्यमातून सातत्याने आम्ही लोकांमध्ये आणि खास करून युथ्समध्ये याचा अवेअरनेस प्रोग्राम कॅरी आउट करत असतो. आमची एक हेल्पलाईन सुद्धा या संदर्भात कार्यान्वित आहे. तर आपण पाहतोय आजकाल मोठ्या प्रमाणात ड्रग्स आपल्या हॉटेलमध्ये चिंगम आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये येते. काही यंग जनरेशनला ते कळत नाहीये. मैत्रीमध्ये फ्रेंडशिपमध्ये तो घेतात. तर हे अशा प्रकारचे ड्रग्स न घेऊ त्याच्यामुळे आपण कुठल्या प्रकारे त्यांना अवेअरनेस करा? सो बऱ्यापैकी शाळा कॉलेजेसच्या अवतीभोवतीच्या टपऱ्या असतात त्या ठिकाणी अशा स्वरूपाचे ड्रग्स छोटे मोठे काही टॉफीज आणि ह्या माध्यमातून हे याचा विक्री करण्याचा प्रयत्न करत असतात. तर याच्यावर सर्वात पहिले आम्ही घाला घातला आणि हे टपऱ्या आणि याचं जे काही आता समूळ नायनाश करण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. शिवाय आता आम्ही प्रिन्सिपल्स, स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या माध्यमातून ग्रुप्स मधून सातत्याने संपर्कात असतो आणि त्यांच्या माध्यमातून अवेअरनेस प्रोग्राम्सही कंडक्ट करत असतो आणि त्यांचा फीडबॅक सुद्धा घेत असतो. त्यांचा आणि कुठली क्रेडिबल इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्यावर आम्ही तात्काळ ऍक्शन सुद्धा घेतो.